मित्रांनो 2023 वर्षाच्या दुष्काळी अनुदानासाठी 15 जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे। यामध्ये जर आपण 15 जिल्हे कोणकोणते आहेत बघितलं तर यामध्ये नाशिक असेल, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना, बीड, लातूर, धाराशिव, त्याचप्रमाणे पुणे, सोलापूर, सांगली, सातारा याप्रमाणे 15 जिल्ह्यांचा समावेश या 40 तालुक्यातील 15 जिल्ह्याचा समावेश या दुष्काळी अनुदानासाठी करण्यात आलेला आहे व या 15 जिल्ह्यातील 40 तालुके या दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहे। मित्रांनो या 40 तालुक्यातील पात्र शेतकरी यांच्या याद्या तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात लावण्यात येतील किंवा तुम्हाला या याद्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील शेअर करण्यात येऊ शकतात व या यादीमध्ये ज्या शेतकरी यांना दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात येईल त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल व नंतर त्यांना हे दुष्काळी अनुदान त्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल। तर शेतकरी मित्रांनो 15 जिल्ह्यातील कोणकोणते 40 तालुके आहेत, कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत त्यांची जिल्हानिहाय माहिती आपण सविस्तरपणे आता पाहणार आहोत। तर यामध्ये सर्वात प्रथम नाशिक जिल्हा आहे। नाशिक जिल्ह्यामधील 3 तालुके दुष्काळी अनुदानासाठी 2023 च्या पात्र करण्यात आले आहे। यामध्ये मालेगाव आहे, सिन्नर आहे आणि त्यानंतर येवला। मालेगाव तालुक्यातील जवळपास 1 लाख शेतकरी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर सिन्नर तालुक्यामधील 85,865 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। त्यानंतर येवलामधील 63,098 शेतकरी दुष्काळी अनुदान 2023 करता पात्र झालेले आहेत व या तीनही तालुक्याला मिळून 248 कोटी रुपयाच्या निधीचे वितरण करण्यात येणार आहे व नाशिक जिल्ह्यातील एकूण 2,51,000 शेतकऱ्यांना हे 2,48 कोटी रुपयाचं अनुदान मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो यामध्ये दुष्काळी अनुदान देत असताना यामध्ये खरीप हंगामातील पिके ग्राह्य धरण्यात आलेले आहे व कोरडवाहू जे काही शेतकरी आहेत त्यांनाच हे दुष्काळी अनुदान या ठिकाणी मिळत आहे। ज्यामध्ये आपण जर बघितलं तर कापूस पीक असेल, सोयाबीन पीक असेल, त्यानंतर मूग पीक असेल, मक्का असेल, उडीद असेल अशा पिकांसाठी हे दुष्काळी अनुदान मिळणार आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर धुळे जिल्ह्यातील फक्त एकच तालुका दुष्काळी अनुदानासाठी पात्र झालेला आहे आणि तो म्हणजे सिंदखेड। यामध्ये 67,492 शेतकरी हे अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यांना 86,47 लाख रुपयाचे निधीचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतर नंदुरबार जिल्हा आहे। नंदुरबार जिल्ह्यामधील जर आपण बघितलं तर नंदुरबार हा एकच तालुका यासाठी पात्र झालेला आहे। यामध्ये 51,258 शेतकरी पात्र झालेले आहेत व या 51,258 शेतकऱ्यांना जवळजवळ 68 कोटी 85 लाख रुपयाच्या निधीचे वितरण दुष्काळी अनुदान म्हणून करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा। मित्रांनो जळगाव जिल्ह्यामधील देखील एकच तालुका यासाठी पात्र करण्यात आलेला आहे तो म्हणजे चाळीसगाव। चाळीसगावमधील जवळपास 84,471 शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहेत व त्यांना 1,133 कोटी 19 लाख रुपयाच्या निधीचे वितरण करण्यात येणार आहे। त्यानंतर समोर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 तालुके पात्र करण्यात आलेले आहे। यामध्ये एक बुलढाणा तालुका आहे आणि त्यानंतर एक लोणार। तर बुलढाण्यामधील जवळपास 55,844 शेतकरी पात्र झालेले आहेत। त्यानंतर लोणार तालुक्याचे 70,084 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। असे बुलढाणा आणि लोणार तालुक्याचे मिळून म्हणजे दोन्ही तालुक्याचे मिळून 1,25,828 शेतकरी या दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत आणि त्यांना 97 कोटी 30 लाख रुपयाचे निधीचे वितरण या ठिकाणी होणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो समोरचा एक पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील 2च तालुक्याचा समावेश दुष्काळी अनुदानासाठी करण्यात आलेला आहे। पहिला तालुका आहे सोयगाव तालुका, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तालुका असे दोन्ही तालुके देखील दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,02,515 शेतकरी आहेत आणि सोयगाव तालुक्यातील 33,818 शेतकरी आहेत आणि यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 81 कोटी रुपयाचे अनुदान वितरित केले। सोयगाव तालुक्यासाठी 35 कोटी 81 लाख रुपयाचे निधीचे वितरण या ठिकाणी होणार आहे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी म्हणजे दोन्ही तालुके मिळून छत्रपती संभाजीनगर व सोयगाव तालुका मिळून जवळजवळ 117 कोटी 55 लाख रुपयाच्या निधीचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे।
त्यानंतर जालना जिल्ह्याचं जर आपण बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये 5 तालुक्याचा या दुष्काळी अनुदानासाठी समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये जालना तालुका आहे, भोकरदन तालुका आहे, त्यानंतर बदनापूर आहे, अंबड आहे, मंठा आहे. जालना तालुक्यामधील जवळपास 91,452 शेतकरी अनुदानासाठी पात्र आहे. त्यानंतर भोकरदन तालुक्यातील बघितलं तर 1,09,680 शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहे. त्यानंतर बदनापूर तालुक्याचे 49,510 शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेलं आहे. त्यानंतर अंबड तालुक्यातील जर बघितलं तर अंबड तालुक्यामधील 97,728 शेतकरी हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहे. मंठा तालुक्यातील 58,848 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे. आणि एकंदरीत 5 तालुक्यासाठी जालना जिल्ह्यातील 5 तालुक्यासाठी 382 कोटी 21 लाख रुपयाचे निधीचे वितरण या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर बीड तालुक्यातील जर बघितलं तर बीड तालुक्यामधील 3 तालुके, बीड जिल्ह्यातील 3 तालुके यासाठी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहे. यामध्ये वडवणी तालुक्यामधील जवळपास 33,529 शेतकरी, त्यानंतर धारूरमधील 43,304 शेतकरी आणि अंबाजोगाईमधील 72,170 शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहे. आणि बीड जिल्ह्यातील एकूण या तिन्ही तालुक्यातील जर शेतकरी धरले तर 1,49,000 शेतकरी हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र झाले असून त्यांना 129 कोटी 31 लाख रुपयाच्या निधीचे वितरण केले जाणार आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्यामधील एकच तालुका आहे रेणापूर, यामधील 48,017 शेतकरी हे पात्र झाले असून त्यांना 39 कोटी 55 लाख रुपयाचे निधीचे वितरण होणार आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामधील जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 तालुक्याचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील यामध्ये वाशीमध्ये जर बघितलं तर 37,900 शेतकरी पात्र झालेले आहे. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील 92,129 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे. त्यानंतर लोहारा तालुक्यातील 34,197 शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. आणि एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील 1,64,559 शेतकरी पात्र झाले असून त्यांना 208 कोटी 50 लाख रुपयाचं निधीचं वितरण दुष्काळी अनुदान म्हणून होणार आहे. पुणे जिल्ह्याचं आपण जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामधील 5 तालुक्याचा समावेश दुष्काळी अनुदानासाठी आहे. यामध्ये पुरंदर सासवडमध्ये 56,360 शेतकरी आहे. बारामतीमध्ये 45,461 शेतकरी आहे. शिरूरमध्ये 55,167 शेतकरी आहे. इंदापूरमध्ये 29,778 शेतकरी आहे व दौंड तालुक्यामधील 62,718 शेतकरी आहे. म्हणजे एकंदरीत पुणे जिल्ह्यातील जवळपास 2,49,484 शेतकरी या ठिकाणी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहे व त्यांना 161 कोटी रुपयाचे हे दुष्काळी अनुदान मिळणार आहे. त्यानंतर सोलापूर जिल्हा जर बघितला तर सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यातील 41,963 शेतकरी अनुदानासाठी पात्र आहे. त्यानंतर माळशिरसचे 1,23,980 शेतकरी पात्र आहे. सांगोलाचे 1,19,000 सांगोला तालुक्यासाठी 1,19,342 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे. त्यानंतर माढामधील 1,24,651 शेतकरी पात्र आहेत व करमाळामधील 1,09,063 शेतकरी या दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहे. व सोलापूर जिल्ह्यातील एकंदरीत सर्व शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी जर म्हटलं तर 5,19,849 शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत व या शेतकऱ्यांना 689 कोटी रुपयाच्या निधीचे वितरण या ठिकाणी केले जाणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सातारा जिल्ह्याचा जर आपण विषय बघितला तर सातारा जिल्ह्यातील 2च तालुके दुष्काळी अनुदानासाठी पात्र झालेले आहेत. यामध्ये एक वाई तालुका आहे ज्यामध्ये 81,456 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि खंडाळा तालुक्यातील 38,986 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. एकंदरीत सातारा जिल्ह्यातील 1,20,392 शेतकरी हे पात्र करण्यात आले असून त्यांना 40 कोटी 23 लाख रुपयाचे दुष्काळी अनुदान या ठिकाणी वितरित केले जाणार आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचं जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील 2 तालुक्यांचा समावेश या ठिकाणी आहे. यामध्ये हातकणंगले 17,344 शेतकरी, त्यानंतर गड हिंगलट 16,713 शेतकरी असे कोल्हापूर जिल्ह्यातील 34,057 शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र झाले असून त्यांना 9 कोटी 84 लाख रुपयाचे निधीचे वितरण या ठिकाणी केले जाणार आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्याचं जर आपण बघितलं तर सांगली जिल्ह्यात जवळपास 4 तालुक्याचा समावेश दुष्काळी अनुदानासाठी करण्यात आलेला आहे.
यामध्ये शिराळा तालुक्यातील 35,227 शेतकरी आहेत. त्यानंतर कडेगाव तालुक्यातील 17,021 शेतकरी आहेत. खानापूर विटामधील 14,455 शेतकरी आहेत आणि मिरज तालुक्यातील 9,437 शेतकरी आहेत. असे एकूण सांगली जिल्ह्यातील 76,140 शेतकरी हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र केलेले आहेत व या 76,140 शेतकऱ्यांना 31,89,00,00,000 रुपयाच्या निधीचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर एकंदरीत मित्रांनो, जे काही कोरडवाहू क्षेत्र आहे 2023चं आणि यामध्ये जे काही 40 तालुके आहेत त्यांची जिल्हानिहाय माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. जवळपास एकंदरीत जर सर्व शेतकरी मिळून जर बघितलं तर 24 लाख शेतकऱ्यांना हे दुष्काळी अनुदान मिळणार आहे. 2443 कोटी रुपयाचं हे दुष्काळी अनुदान एकूण या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्याप्रमाणे दुष्काळी अनुदानाचं वितरण होणार आहे यामध्ये आता जिल्हास्तरीय जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या लॉग इनला या दुष्काळी अनुदानाच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहे. या ठिकाणी या याद्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून मंजुरी मिळाल्यानंतर या याद्या KYC साठी तलाठी कार्यालय व तहसील कार्यालयामध्ये प्रसारित करण्यात येईल आणि या ठिकाणी या व्हॉट्सअपला देखील शेतकऱ्यांना मिळू शकतात. तर जे काही जिरायती क्षेत्रधारक शेतकरी असतील त्यांनी आपलं दुष्काळी अनुदानामध्ये जर नाव आले असेल तर लवकरात लवकर आपण दुष्काळी अनुदानाचा विशिष्ट क्रमांक आपला मिळवावा व त्याची KYC प्रक्रिया करावी, जेणेकरून तुम्ही या अनुदानापासून वंचित राहणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता हे दुष्काळी अनुदान जरी जाहीर झालेलं असलं, याला मंजुरी देखील मिळालेली असली तरी एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या निधीचे वितरण होणे अपेक्षित असणार आहे. त्यानंतरच हा निधी शेतकरी यांना मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण दुष्काळी अनुदान 2023च्या संदर्भात माहिती घेऊन आलो होतो. या ठिकाणी आपल्याला सविस्तर व स्पष्टपणे माहिती देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो. त्यामुळे आपल्या या चॅनलला सहकार्य आपण नक्कीच कराल, म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला व या ठिकाणी तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. त्यामुळे बेल आयकनला देखील प्रेस करा. तेव्हा पुन्हा भेटूया एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.